आज घनसावंगी येथे माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या महाराष्ट्रभर असलेल्या चक्काजाम आंदोलनाला प्रतिसाद देत घनसावंगी येथील संघर्ष समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रास्ता रोको करून माननीय मुख्यमंत्री यांना मार्फत तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे की 7/12 कोरा करा। या बच्चूभाऊंच्या मागणीला साथ देत बच्चूभाऊंच्या आंदोलनाला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे। बच्चूभाऊंच्या ज्या मागण्या रास्त मागण्या आहेत त्या सर्व शेतकरी वर्गातील हिताच्या आहेत। त्या मागण्याचा रास्त विचार मुख्यमंत्र्यांनी करावा अशी या निवेदनाच्या माध्यमातून मागणी होत आहे। आणि दुसरा विषय आहे, या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना जी मारहाण राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण नावाच्या गुंडाकडून झाली, त्या गुंडावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याला शिक्षा त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत। कारण शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन जात असताना कुठलाही सामाजिक कार्यकर्ता वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न नसतात, त्यांच्या शेतीसंबंधीचे प्रश्न असतात। मग अशा कार्यकर्त्यावर जर मारहाण करून तुमच्या नेत्याला बोललं म्हणून जर तुम्ही मारहाण करणार असाल तर हे अधिक गंभीर आहे। अशा कार्यकर्त्यांना गृहमंत्र्यांनी वेळीच आवर घातला पाहिजे, नसता पुन्हा एकदा शेतकरी चळवळी आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांच्यात मारामारी झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून राजकीय कार्यकर्त्यांनी थोडं आवर्त घेतलं पाहिजे। सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते सामाजिक प्रश्नासाठी बांधलेले असतात, ते सामाजिक प्रश्नासाठी भांडत असतात, ते स्वतःचे वैयक्तिक प्रश्न घेऊन येत नसतात। म्हणून गृहमंत्री विभागाने गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना आमची या निवेदनाद्वारे नम्र विनंती आहे की अशा गुंडांना आपण आवर घातला पाहिजे। आणि याच अनुषंगाने आज तालुक्यातील युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करून या दोन्ही निवेदनं माननीय मुख्यमंत्री यांना मार्फत तहसीलदार मार्फत देण्यात येत आहेत। थोडं लांब व्हा, सगळे